शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि इस्रायल केमिकल्स लिमिटेड यांच्या वतीनं परत एकदा आम्ही आपल्या भेटीला आलेलो आहोत एका फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून. आणि आजच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जेव्हा आपण एकत्रित आलेलो आहोत त्यावेळेस आज आपण सिमला मिरची अन्नद्रव्य व्यवस्थापन याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. परत एकदा आपल्या सर्व शेतकऱ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो सुरुवातीला की आपण प्रत्येक फेसबुक लाईव्हला अतिशय मोठ्या संख्येने कृषी विज्ञान केंद्र आणि ICL यांच्याशी जुडत आहात आणि आपल्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहात. परत एकदा आलेल्या सर्व शेतकरी बांधवांचं मी या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि इस्रायल केमिकल्स लिमिटेड यांच्या वतीनं आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आणि त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमामध्ये प्रामुख्यानं जे सुरुवातीला जरी आपण प्रत्येक कार्यक्रमामध्ये विविध उत्पादनांबद्दल माहिती देत असलो तरी पण प्रत्येकामध्ये त्याची उजळणी व्हावी म्हणून मी परत एकदा या ठिकाणी थोडक्यात जे कंपनीची नाविन्यपूर्ण उत्पादनं आहेत त्या उत्पादनांबद्दल माहिती देणार आहे. आणि त्यानंतर सिमला मिरची अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये नेमक्या पद्धतीनं कसं आपल्याला व्यवस्थापन करावयाचं आहे याबद्दल मी आपल्याला माहिती देणार आहे. परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करून मी माझ्या प्रेझेंटेशनला सुरुवात करत आहे. परत एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे इस्रायल केमिकल्स लिमिटेड ही कंपनी मल्टीनॅशनल कंपनी असून या कंपनीमध्ये प्रत्यक्षामध्ये जेव्हा इस्रायलमध्ये जो मृत समुद्र आहे त्या मृत समुद्रामध्ये कामाला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा प्रामुख्यानं मृत समुद्रामध्ये जो पोटॅश आणि मॅग्नेशियम मिळतो तो पोटॅश आणि मॅग्नेशियमच्या पाईपलाईनचं काम 1963 मध्ये चालू झालं आणि प्रत्यक्ष कंपनीची स्थापना ही 1968 साली तेल अविव इस्रायल इथे करण्यात आली आणि या कंपनीचं हेडक्वार्टर भारतामधलं गुरुग्राम हरियाणा आणि पुणे या ठिकाणी आपण प्रामुख्यानं ज्याला आपल्याला म्हणता येईल की मार्केटिंगचं डिपार्टमेंट ते आपण या ठिकाणी स्थापित केलेलं आहे आणि याच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये अशा प्रकारे पुढे जात आहोत. ICL बद्दल प्रामुख्यानं महत्वाची बाब सांगायची झाली तर जगामध्ये MAP आणि MKP म्हणजेच 1261 आणि 05234 या दोन विद्रव्य खतांचं सर्वात मोठ्या प्रमाणावरती उत्पादन आणि विक्री करणारी कंपनी म्हणजेच ICL होय. ICL मध्ये प्रामुख्यानं ज्या 3 गोष्टी समोर ठेवून प्रत्येक खताचं उत्पादन हे केलं जातं आणि त्यामध्ये पहिली बाब जी आहे ती लक्षात घेतली जाते ती म्हणजे इफिशियन्सी. म्हणजे जेवढी काही खतं आपण तयार करतो त्या खतांची सर्वोच्च इफिशियन्सी म्हणजे लागू पडणे ज्याला आपण म्हणू ती कार्यक्षमता आपण प्रामुख्यानं तपासतो आणि ती सर्वोच्च कार्यक्षमता असणाऱ्या खतांची निर्मिती ही आपण करत असतो. त्याचबरोबर जेव्हा आपण जेवढी काही नत्र, स्फुरद, पालाश ही अन्नद्रव्य आपण विविध खतांच्या माध्यमातून देत असतो आणि त्याची इफिशियन्सी जर वाढवली किंवा कार्यक्षमता जर वाढवली तर ते आपल्याला परवडणारी खतं होतात. म्हणजेच ₹1 जर आपण खर्च केला तर त्यापासून मिळणारी अन्नद्रव्य किंवा मिळणारं उत्पन्न हे अतिशय चांगल्या प्रकारे मिळतं. म्हणून इकॉनॉमिकल अशी खतं आपण तयार करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर जे वातावरण आहे, जी शेती आहे, जी माती आहे, त्याचबरोबर जे पीक आहे त्याचं योग्य व्यवस्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून कसल्याही प्रकारे वातावरणावरती त्याचा परिणाम होणार नाही. त्याचबरोबर जमिनीवरती त्याचा परिणाम होणार नाही. त्याचबरोबर जे हानिकारक तत्व आहे जसं लेड असेल, कॅडमियम असेल, त्याचबरोबर सोडियम सॉल्ट्स असतील याचं प्रमाण सुद्धा आपण प्रत्येक खतामध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये जाईल या दृष्टीनं खतांची निर्मिती ही प्रामुख्यानं करत असतो. म्हणजेच इफिशियन्सी, इकॉनॉमी आणि इकॉलॉजी याचाच अर्थ मराठीमध्ये सांगायचा झाला तर कार्यक्षमता, परवडणे
आणि ज्याला आपल्याला म्हणता येईल, की जे पर्यावरण आहे त्याचं संरक्षण करणे, या तिन्ही बाबींचा विचार आय-सी-एल हे करत असतं, जेव्हा एखादं उत्पादन तयार करावयाचं असतं तेव्हा. आय-सी-एलच्या बाबतीमध्ये आणखीन एक बाब आपल्या सर्वांना सांगावीशी वाटते, ती म्हणजे काय, की इनोव्हेशन म्हणजे नाविन्यपूर्णता. सर्वच जग एका गोष्टीच्या पाठीमागे लागलेलं असताना, आपण काहीतरी वेगळं करणं, याला आपण इनोव्हेशन असं म्हणतो आणि इनोव्हेशन करत असताना विद्राव्य खतांमध्ये किंवा फवारणीच्या खतांमध्ये किंवा कंट्रोल रिलीज फर्टिलायझर्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या खतांच्या ग्रेड्स तयार करत असताना आवश्यक असणारी जी रेशोज आहेत, आवश्यक असणारी जी अन्नद्रव्य आहेत, या अन्नद्रव्यांची पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार त्या ग्रेडमध्ये उपलब्धता करून दिली जाते आणि मग त्या ग्रेडचा परिणाम हा आपल्याला उत्पादनावरती, उत्पादकतेवरती आणि पीक वाढीवरती आपल्याला दिसून येतो. याला आपल्याला म्हणता येईल, की नाविन्यपूर्ण उत्पादनं जे इतर कोणीही तयार करत नाही, ते आय-सी-एल तयार करतं. आज मी या ठिकाणी आपल्याला महत्त्वाच्या ज्या नाविन्यपूर्ण खतांबद्दल माहिती देणार आहे. ती खतं म्हणजे सर्वार्थानं सुरुवातीला मी आपल्याला जे फर्टिगेशनची जी खतं आहेत, जे ड्रिपमधनं खती दिली जाणार आहेत, त्या ड्रिपमधल्या नाविन्यपूर्ण खतांबद्दल माहिती देणार आहे. आपण बऱ्याच वर्षापासून 1261 05234 13045 0050 कॅल्शियम नायट्रेट अशा प्रकारच्या विद्राव्य खतांचा उपयोग करत आलेलो आहोत. पण जर का मी आपल्याला प्रश्न विचारला, की 10 ते 15 वर्षापूर्वीचा मोबाईल जर आज आपण वापरायचा असं ठरवलं, तर आपण शेतकरी बंधू निश्चितच ते वापरणार नाही. म्हणूनच या 20 ते 25 वर्षापूर्वी तयार पासून वापरत आलेल्या ग्रेड्स जर आपण आजही चालू ठेवत असाल, तर कदाचित मला वाटतं त्यामध्ये एक वेगळी बाब आपल्याला लक्षात येते. ते म्हणजे काय, की वेळेनुसार आपण आपल्या शेतीमध्ये ज्या ग्रेड्स आहेत त्यांचा वापर बदलत नाही आहोत. त्याच्यामुळे आपलं उत्पादन जे आहे ते बऱ्याच अंशी किंवा ज्याला आपल्याला खतांची कार्यक्षमता ज्याला आपल्याला म्हणता येईल, ती आपल्याला वाढवता येत नाहीये. म्हणून आपल्याला नाविन्यपूर्ण खतांचा अवलंब हा इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला करावयाचा आहे. फवारणीच्या खतांबद्दलही मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे आणि फवारणीची खतं आजतागायत आपण फक्त 25 किलोच्याच बॅगमधली खतं ही 1 किलोच्या बॅगमध्ये दिली जाते आणि जायची आणि त्याची फवारणी आपण करायचो. पण फवारणीसाठी खतं असं काही आत्तापर्यंत कुठल्याही खत कंपनीने आपल्याला उपलब्धता करून दिलेली नव्हती. त्या खतांबद्दलही नाविन्यपूर्ण खतांबद्दल मी आपल्याला माहिती देणार आहे आणि कंट्रोल रिलीज फर्टिलायझर्सच्या माध्यमातून जमिनीमधून दिली जाणारी जी खतं आहेत, त्यामध्ये पॉलिसल्फेट या खताबद्दल मी आपल्याला माहिती देणार आहे. खतांची निर्मिती करत असताना आपल्या सर्वांना माहिती आहे, की महाराष्ट्रातल्या जमिनी या चुनखडीयुक्त जमिनी आहेत आणि जेव्हा चुनखडीयुक्त जमिनीमध्ये आपण स्फुरदयुक्त खतांचा वापर करतो, तेव्हा त्या ठिकाणी या चुनखडीमधला जो कॅल्शियम आहे, तो स्फुरदासोबत एकत्रित संयुग तयार होऊन त्या ठिकाणी कॅल्शियम फॉस्फेट हे तयार होतं आणि मग त्या ठिकाणी कॅल्शियम, स्फुरद, पोटॅश या अन्नद्रव्यांची प्रामुख्याने उपलब्धता ही होत नाही. आणि जेव्हा ह्या अन्नद्रव्यांची उपलब्धता हे चॅलेंज आहे आपल्यासमोर, कारण आपल्या जमिनी या चुनखडीयुक्त जमिनी आहेत. आणि त्यामुळं आपल्याला या अडचणीवरती मात करावयाची होती. म्हणून आय-सी-एलनी ज्या नाविन्यपूर्ण ग्रेड्स, ज्या मी आता इथून पुढे आपल्याला सांगणार आहे, त्या सर्व ग्रेड या कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सोबत सुसंगत किंवा ज्या एकत्रित वापर करता येऊ शकू, अशा प्रकारच्या ग्रेड्सची उपलब्धता आपल्याला करून दिलेली आहे आणि म्हणूनच कंपॅटिबिलिटीच्या दृष्टीनं सुसंगत खतांची निर्मिती ही आय-सी-एलनी आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. आता जेव्हा पहिला प्रश्न येतो आपण, की आय-सी-एलची खतं आणि इतर कंपन्यांची खतं नेमकं वेगळी कशी? तर त्यामध्ये मी पहिली गोष्ट आपल्याला सांगितली ती म्हणजे कंपॅटिबिलिटी. दुसरी जी बाब आपल्याला सांगणार आहे त्यामध्ये इफिशियन्सी या खतांची सर्वात जास्त असते. मी आपल्याला आधी सांगितलं. पण ती इफिशियन्सी का जास्त असते? तर त्याचं कारण जे आहे ते म्हणजे इस्रायलमध्ये जो मृत समुद्र आहे आणि या मृत समुद्रामध्ये सर्वोच्च गुणवत्तेचे पोटॅश आणि मॅग्नेशियमचे साठे आपल्याला सापडतात आणि या पोटॅश आणि मॅग्नेशियमचा वापर आपण खत उत्पादन करत असताना करत असतो. त्याचबरोबर इस्रायलमध्ये जो नेगेव्ह डेझर्ट आहे, या नेगेव्ह डेझर्टमध्ये आपल्याला स्फुरदाचे साठे, जे की सर्वोच्च गुणवत्तेचे स्फुरदाचे साठे आपल्याला सापडतात. त्या स्फुरदाचा वापर हा प्रामुख्याने आपण या खतांमध्ये खत तयार करत असताना करत असतो आणि म्हणून स्फुरद
पोटॅश आणि मॅग्नेशियम या 3 अन्नद्रव्यांवरती सर्वोच्च गुणवत्तेची अन्नद्रव्य उच्च उपलब्धता ही प्रामुख्याने इस्रायलमध्ये होत असते आणि मग इस्रायलमध्येच याचा या रॉ मटेरियल ज्याला आपण म्हणू, कच्चा माल ज्याला आपण म्हणू, या कच्चा मालाचा सर्वोच्च गुणवत्तेचा आपण फायदा घेऊन इस्रायलमध्ये वेगवेगळ्या प्रकारची विद्राव्य खतं, फोलियर फर्टिलायझर्स हे आपण तयार करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत असतो. याचबरोबर जे पारंपरिक खतं आहेत, एम-ए-पी असेल, एम-के-पी असेल, त्याचबरोबर एस-ओ-पी असेल, अशा प्रकारच्या खतांची निर्मितीही आपण तिथं करत असतो. पण इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला नाविन्यपूर्ण खतांची मोठ्या प्रमाणावरती उपयोगिता शेतीसाठी सिद्ध करून दाखवणं आवश्यक आहे. इस्रायलमधील आय-सी-एलची जेवढी काही उत्पादनं ज्या ठिकाणी घेतली जातात त्यामध्ये हॉलंड, अमेरिका, स्पेन, इस्रायल, बेल्जियम आणि इंग्लंड या 7 ठिकाणी संपूर्ण जगाला पुरतील एवढी खतं निर्मिती त्या ठिकाणी केली जातात. त्या ठिकाणच्या भागानुरूप हे खतं त्या ठिकाणी उत्पादित केली जातात. हॉलंड आणि अमेरिकेमध्ये कंट्रोल रिलीज फर्टिलायझर्स तयार केले जातात. स्पेन, इस्रायल आणि बेल्जियममध्ये प्रामुख्याने विद्राव्य खतं आणि त्याचबरोबर द्रवरूप खतं यांची निर्मिती प्रामुख्याने त्या ठिकाणी केली जाते आणि इंग्लंडमध्ये जे स्पेशालिटी लिक्विड्स आहेत, ज्याला द्रवरूप खतं म्हणतो आपण, त्या खतांची निर्मिती ही इंग्लंडमध्ये केली जाते आणि भारतामध्ये जेवढी काही उत्पादनं आणली जातात ती इस्रायलमध्ये तयार करण्यात आलेल्या कारखान्यामध्ये तयार करण्यात केली जातात आणि ती भारतामध्ये आणली जातात. आता या ठिकाणी मी आपल्याला एक नवीन ज्याला म्हणता येईल की ते खत मी आपल्याला या ठिकाणी समोर ठेवणार आहे, जे की आज तागायत कोणीही या खतांची निर्मिती ही आपल्याला करून दिलेली नाही. अशा या खतांबद्दल मी आपल्याला या ठिकाणी माहिती देणार आहे आणि त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आणि सर्वात नवीन जी ग्रेड आहे, त्या नवीन ग्रेड बद्दल मी आपल्याला या ठिकाणी माहिती देत आहे आणि या खताचं नाव आहे 8047 अधिक 7% गंधक. यामध्ये नायट्रोजन हा नायट्रेट स्वरूपामध्ये 8% आहे, पोटॅशियम 47%, गंधक 7%. हानिकारक घटकांचं प्रमाण हे अत्यंत कमी. पीएच जर बघितला आपण तर तो 2.8, विद्राव्यता ही 190 ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि ज्याला आपल्याला म्हणता येईल की ही ग्रेड आणण्याची गरज का भासली, तर या ग्रेडचा प्रामुख्यानं जर आपण तुलना केली एस-ओ-पी सोबत आणि एन-ओ-पी सोबत, ज्याला आपल्याला 13-045 किंवा 0050 असं आपण संबोधतो. जर आपण 13-045चा जर विचार केला एन-ओ-पीचा, तर नत्र आणि पोटॅश हा रेशो आपल्याला 1:6 त्या ठिकाणी आढळून येतो. त्याचबरोबर नत्र आणि पोटॅशचा रेशो जो आहे एन-ओ-पी मधला, तो रेशो आपल्याला 1:3 आढळून येतो आणि तोच रेशो आपण 8047 या ग्रेडमध्ये 1:6 ठेवलेला आहे. त्याचबरोबर गंधक आणि पोटॅशचा जो रेशो आहे तो पण आपण या ग्रेडमध्ये 1:6 ठेवलेला आहे, जो की एस-ओ-पी मध्ये आपल्याला 1:2.7 अशा पद्धतीने आढळून येतो आणि या रेशोचं महत्व हे प्रामुख्यानं पोटॅश आणि गंधकाची उपलब्धता ही अतिशय चांगल्या प्रकारे होण्याच्या दृष्टीनं आपल्याला महत्वाची ठरू शकते. जर का आपण एन-ओ-पी आणि एस-ओ-पीचाच विचार केला तर त्याच्या तुलनेमध्ये पोटॅश आणि गंधकाची उपलब्धता ज्याचा रेशो आपण 1:6 ठेवलेला असल्यामुळं या ग्रेडमधून अतिशय चांगल्या प्रकारे होतो आणि म्हणून या ग्रेडचा प्रामुख्यानं पोटॅश आणि गंधकाचा उपलब्धता वाढवण्याच्या दृष्टीनं या ग्रेडचा आपल्याला प्रामुख्यानं विचार करता येऊ शकतो 13-045 ऐवजी किंवा एस-ओ-पी ऐवजी. आता या ग्रेडचा वापर प्रामुख्यानं पोटॅश आणि गंधक याची उपलब्धता वाढवण्यासाठी केला जात असल्यामुळे प्रामुख्यानं पोटॅश आणि गंधकाचा जो रोल आहे तो प्रामुख्यानं फळांचा आकार वाढवणे असेल किंवा त्याचा एकंदरीत रंग असेल किंवा त्याचा अपीरन्स ज्याला आपण म्हणू, त्याचबरोबर जी साठवण क्षमता असेल ती साठवण क्षमता आणि प्रामुख्यानं जे न्यूट्रिएंट व्हॅल्यू किंवा साखर आणि ऍसिडचं जे प्रमाण आहे ते प्रमाण किंवा पाण्याचं प्रमाण जे आहे फळामधलं ते प्रमाण योग्य प्रकारे टिकवून ठेवण्याच्या दृष्टीनं, त्याचबरोबर आपल्या पिकाची रोगप्रतिकारक शक्ती व्यवस्थित टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रामुख्यानं या ग्रेडचा उपयोग करता येऊ शकतो. अशी ही ग्रेड म्हणजे 8047 ज्याचा सॉल्ट इंडेक्स आणि क्लोराईड फ्री खत असं आपण म्हणतो. त्याचबरोबर
या खताचा वापर हा प्रामुख्याने जी उत्पादनक्षम वाढ असते म्हणजे फळ परिपक्वता कालावधी, या कालावधीमध्ये या ग्रेडचा वापर हा आपल्याला त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. यानंतरची जी दुसरी ग्रेड मी आपल्यासमोर ठेवत आहे ती ग्रेड म्हणजे 5-45 5+8 झिंक, यामध्ये नत्र हा नायट्रेट स्वरूपामध्ये 5% या प्रमाणामध्ये, स्फुरद हा 45% आणि पोटॅश हा 5% आणि झिंक या ग्रेडमध्ये चिलेटेड स्वरूपामध्ये 8% या प्रमाणामध्ये आपण दिलेला आहे आणि याचा सामू जर आपण बघितला तर तो सामू आहे 3 आणि विद्राव्यता आहे 400 ग्रॅम प्रति लिटर पाणी. हानिकारक घटकांचं प्रमाण हे अत्यंत कमी. आता या 5-45 5+8 झिंक या ग्रेडचा वापर प्रामुख्याने यामध्ये विशेष काय असं म्हणाल, तर मी या या ठिकाणी असं सांगेन, की यामध्ये असणारा 8% झिंक जो की चिलेटेड स्वरूपामध्ये आहे. याचा वापर सुरुवातीला म्हणजे ज्यावेळेस आपल्या जमिनीमध्ये सिमला मिरचीचं किंवा मिरचीचं रोप जर योग्य प्रकारे स्थिर करावयाचा असेल आणि सुरुवातीचा शेंडा जर वाढ आपल्याला योग्य प्रकारे करावयाची असेल, तर त्यामध्ये यामध्ये असलेला चिलेटेड झिंक जो आहे, तो प्रामुख्याने आपल्याला कामाला येतो. त्याचबरोबर फ्लॉवरिंगच्या काळामध्ये या फ्लॉवरिंग टू फ्रूट सेटिंग ज्याला आपल्याला म्हणता येईल, त्या कालावधीमध्ये जर का आपण 5-45 5+8 झिंकचा वापर केला, तर त्या कालावधीमध्ये परत आपल्याला या जस्ताच्या उपलब्धतेमुळं जे सिमला मिरची आणि मिरचीच्या शरीरामध्ये जी काही संजीवक किंवा ग्रोथ रेग्युलेटर्स म्हणतो आपण, ते ग्रोथ रेग्युलेटर्स योग्य प्रमाणामध्ये तयार करण्याच्या दृष्टीनं हा झिंक हा आपल्याला त्या ठिकाणी कामाला येतो आणि सोबत 45% जो स्फुरद आहे, तो स्फुरद प्रामुख्यानं मुळांची वाढ, मुळांची मजबूती आणि मुळांची कार्यक्षमता वाढवण्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी कामाला येतो. अशी ही ग्रेड म्हणजेच 5-45 5 जिचा सामू हा 3 आहे आणि विद्राव्यता ही 400 ग्रॅम प्रति लिटर पाणी आहे. यानंतर तिसरी जी ग्रेड आहे ती म्हणजे फर्टिफ्लो 12-6-22 अधिक 12 कॅल्शियम ऑक्साईड अधिक यामध्ये सर्वच प्रकारची सूक्ष्म अन्नद्रव्य असल्यामुळं या ग्रेडला आपण सर्व गुण संपन्न ग्रेड असं म्हणतो. कारण याच्यामध्ये 2 1 4 2 याप्रमाणे नत्र, स्फुरद, पालाश आणि सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा अंतर्भूत केलेली असल्यामुळं या ग्रेडच्या माध्यमातून नायट्रोजन हा नायट्रेट स्वरूपामध्ये 12%, स्फुरद हा 6%, पोटॅश हा 22% आणि कॅल्शियम हा कॅल्शियम ऑक्साईडच्या रूपामध्ये 12% हा आपण या ग्रेडमधून उपलब्ध करून दिलेला आहे आणि सर्वच सूक्ष्म अन्नद्रव्ये जे सुरुवातीच्या कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये आवश्यक असतात, ती सर्व सूक्ष्म अन्नद्रव्ये प्रामुख्याने यामध्ये आपण अंतर्भूत केलेली आहेत. या ग्रेडचा पीएच हा 3.7, विद्राव्यता ही परत 400 ग्रॅम प्रति लिटर पाणी अशी विद्राव्यता आपण या ग्रेडची दिलेली असल्यामुळे सुरुवातीच्या कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये आणि आपल्या सर्वांना एक बाब पुढे जाऊन मी सांगेन, की ही ग्रेड सिमला मिरची किंवा मिरची किंवा इतर पिके जे सतत तोडे घेतले जातात, त्या पिकांमध्ये या ग्रेडचा वापर हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याची कारणं मी पुढे आपल्याला सांगणार आहे. यानंतरची जी तिसरी महत्त्वाची ग्रेड आहे ती म्हणजे मॅकफॉस 05518 अधिक 7 मॅग्नेशियम ऑक्साईड ही इस्रायल केमिकल्स लिमिटेडची पेटेंटेड ग्रेड, ज्याच्यामध्ये स्फुरदासोबत आपण मॅग्नेशियम एकत्रित देऊन सुद्धा त्याचं संयुग तयार न होता स्फुरद आणि मॅग्नेशियम आणि सोबत पोटॅश हा वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी पिकाला उपलब्ध होतो. कारण याचा पीएच जर आपण बघितला तर तो 3.7 विद्राव्यता 400 ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि याच्यामधलं असणारं जे पेटेंटेड तंत्रज्ञान आहे, ते तंत्रज्ञान या मॅग्नेशियमचं संयुग हे स्फुरदासोबत होऊ देत नाही आणि म्हणून आपल्याला यामधला स्फुरद, पोटॅश आणि मॅग्नेशियम वेगवेगळ्या प्रकारे पिकास मिळतो. या खताचं वैशिष्ट्य म्हणजे काय, की यामध्ये तिन्ही अन्नद्रव्ये जर एकत्रित केली तर जवळपास 80% अन्नद्रव्ये देणारी ही ग्रेड. त्याचबरोबर जे महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे काय, की जर का चुनखडीयुक्त जमिनी असतील, त्याचबरोबर जड पाणी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी या खतामध्ये असणाऱ्या सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता ही अतिशय सहजपणे होते. त्याचबरोबर जर का सर्वसाधारण जमिनी असतील, तर त्यामध्ये पण अतिशय सुलभतेनं किंवा लवकरात लवकर यामधले अन्नद्रव्ये हे त्या ठिकाणी उपलब्ध होतात. यामध्ये असणारा मॅग्नेशियम हा अत्यंत महत्त्वाचा, कारण जिथं-जिथं परत तोडे घेतले जातात, परत फळं घेतली जातात, या पिकांमध्ये पानांचा कार्यक्षमपणा टिकून राहणं आवश्यक असतं आणि पानांची योग्य वाढ होणं आवश्यक असतं आणि मग त्याचा केंद्रीय घटक ज्याला आपल्याला म्हणता येईल,
तो मॅग्नेशियम असतो आणि मॅग्नेशियम पानांची रुंदी वाढवणं, पानांची लांबी वाढवणं, पानांमधला हरितद्रव्य जो आहे तो वाढवणं, त्याचबरोबर हरितद्रव्य संश्लेषणाचा वेग वाढवणं. याचाच अर्थ काय, की जेवढा पानाचा पृष्ठभाग जास्त, तेवढा जास्त प्रकाश संश्लेषणाचा वेग आणि जेवढा प्रकाश संश्लेषणाचा वेग, तेवढा अन्नद्रव्यांची उचल ज्याला आपल्याला म्हणता येईल, मुळांच्या माध्यमातून ती अतिशय चांगल्या पद्धतीनं होण्याच्या दृष्टीनं मॅग्नेशियम हा या ग्रेडमधला अत्यंत महत्त्वाचा. त्यामुळं मॅकफॉस ही ग्रेड आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी, ज्याचा सामू 3.7 आणि 400 ग्रॅम विद्राव्यता असणारं पेटेंटेड तंत्रज्ञानामार्फत तयार झालेलं हे खत आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी भारतामध्ये आपण आणलेलं आहे. यानंतर सर्वात प्रीमियम असणारी जी ग्रेड आहे ती म्हणजे पेकासीड, ज्याला ग्रेड 0, 60, 20 असं आपण म्हणतो. यामध्ये सुद्धा ही दोन अन्नद्रव्ये एकत्रित केले तर 80% अन्नद्रव्ये देणारी ही ग्रेड. यामध्ये 60% स्फुरद, 20% पोटॅशियम आणि ज्याला आपल्याला म्हणता येईल की पीएचच्या दृष्टीनं म्हणजे सामूच्या दृष्टीनं या ग्रेडचा सामू हा अत्यंत कमी म्हणजे 2.2 आणि विद्राव्यता ही सर्वात जास्त म्हणजे 670 ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि हानिकारक घटकांचं प्रमाण हे अत्यंत कमी. या ग्रेडचं वैशिष्ट्य असं आहे की जर का आपण या ग्रेडमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम एकत्रित देण्याचा प्रयत्न केला तर उजव्या बाजूचा जो जार आहे त्या जारमध्ये पिकासीड सोबत आपण कॅल्शियम आणि मॅग्नेशियम एकत्रित देऊन सुद्धा त्या ठिकाणी अतिशय स्वच्छ अशा प्रकारचं द्रावण तयार होऊन आरपार दिसणारं द्रावण आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. याचाच अर्थ कॅल्शियम, मॅग्नेशियम, स्फुरद आणि पोटॅश या चारही घटकांची उपलब्धता ही त्या ग्रेडच्या माध्यमातून अतिशय सहजतेने होते. पण जर का इतर कंपन्यांची स्फुरदयुक्त खतं आणि त्यामध्ये जर आपण का कॅल्शियम आणि मॅग्नेशियम एकत्रित मिसळण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी त्याची संयुग तयार होऊन कॅल्शियम फॉस्फेट किंवा मॅग्नेशियम फॉस्फेट तयार झाल्यामुळं मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्फुरद आणि पोटॅश त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही. म्हणून ज्याला आपल्याला म्हणता येईल की कंपॅटिबल खतं ही ICLने आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहेत. आणि यामध्ये जसं आपल्याला सांगितलं की सुरुवातीला मी आपल्यासमोर ठेवली ती म्हणजे 8-0-47 अधिक 7% गंधक देणारी ग्रेड, ज्याचा आपल्याला फळ तयार झाल्यापासून ते फळ काढेपर्यंतच्या कालावधीमध्ये वापर करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर 5-45-5+8 झिंक ही दुसरी ग्रेड आपल्यासमोर ठेवली, जिचा वापर सुरुवातीलाच रोप जमिनीमध्ये स्थिर होण्यासाठी आणि शेंडा वाढ करण्याच्या दृष्टीनं, त्याचबरोबर जी रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ ज्याला आपण म्हणू की फुलं, फळं, फुलांपासून फळधारणा या सर्व कालावधीमध्ये या ग्रेडचा वापर त्या ठिकाणी यामध्ये असणाऱ्या चिलेटेड झिंकचा उपयोग करून घेण्यासाठी आपल्याला करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये 12-6-22+12 कॅल्शियम ऑक्साईड ही ग्रेड, जे की सर्व गुणसंपन्न ग्रेड असं आपण म्हणतो, त्या ग्रेडचा वापर करणं आवश्यक आहे. जिथं-जिथं हरितद्रव्य संश्लेषणाचा वेग आणि मुळांची वाढ याचं सिंक्रोनायझेशन करणं आवश्यक असतं, त्यावेळेस मॅकफॉस सारखी ग्रेड हरितद्रव्य संश्लेषणाचा वेग किंवा पानांचा आकार किंवा हिरवेगारपणा वाढवण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी करण्यासाठी मॅकफॉस ही पेटेंटेड ग्रेड मी आपल्याला सांगितली. आणि जी प्रीमियम ग्रेड आहे ती म्हणजे 60-20 या ग्रेडचा पण उपयोग आपल्याला कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सोबत एकत्रित करता येऊ शकतो. त्याचबरोबर जे ड्रिपर्स आहेत किंवा ड्रिपलाईन्स आहेत ते जर चोक झाले असतील तर ते पण आपल्याला त्या ठिकाणी सुट्टे करण्यासाठी या ग्रेडचा वापर प्रामुख्याने आपल्याला त्या ठिकाणी होतो. एकंदरीत काय की जेवढी काही खतं मी आता विद्राव्य खतं आपल्या समोर ठेवली ती कमी सामू असणारी, जास्तीत जास्त अन्नद्रव्यांची उपलब्धता घडवून आणणारी आणि आपली ड्रिपर्स किंवा ड्रिपलाईन हे स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी खतं. आणि या ठिकाणी आपल्याला एक बाब निदर्शनास आलेली असेल या टेबलच्या माध्यमातून, विद्राव्यता आणि पीएच, हा पीएच कमी आणि विद्राव्यता जास्त, त्याचबरोबर हानिकारक घटकांचं प्रमाण हे अत्यंत कमी आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे काय की जे रेशो आहेत न्यूट्रिएंट्सचे ते रेशो प्रामुख्याने त्या पीक वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला अत्यंत महत्त्वाचे असतात. आणि जेवढी अन्नद्रव्ये आहेत त्या अन्नद्रव्यांची उपलब्धता त्या पीक वाढीच्या अवस्थेमध्ये जर आपण करून दिली तर त्याचा परिणाम हा आपल्याला पीक वाढीवरती, उत्पादनावरती आणि जी गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेवरती प्रामुख्याने आपल्याला झालेला दिसून येतो. हे झालं आपलं ड्रीप मधल्या खतांच्या बाबतीत. आता थोडंसं आपण विद्राव्य खतांवरती येऊ. जसं मी सुरुवातीला आपल्याला सांगितलं की विद्राव्य खतं अशी वेगळी इतर कुठल्याही कंपनीनं आजतागायत दिलेली नव्हती. पण
विद्राव्य खतांच्या बाबतीत एक प्रामुख्याने ज्या गरजा होत्या शेतकऱ्यांच्या, त्या गरजा लक्षात ठेवून ICLनी त्या गरजा परिपूर्ण करण्याच्या दृष्टीनं प्रामुख्याने या खतांची निर्मिती केली आणि या तंत्रज्ञानाचं नाव जे आहे ते म्हणजे फर्टिवांट. या फर्टिवांट तंत्रज्ञानाअंतर्गत न्यूट्रिवॉन्ट सिरीजच्या माध्यमातून 4 ग्रेड ICLनं शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. जी पहिली अडचण होती, की जेव्हा आपण एखादं खत फवारणी करतो, मग ते 1261 05234 13045 0050 अशी खतं जेव्हा जुनी आपली प्रचलित खतं फवारली, की पानांवरती डाव्या बाजूला जे चित्र आहे त्यामध्ये आपल्याला दिसून येत असेल, की मोठमोठ्या आकाराचे पाण्याचे थेंब हे संपूर्ण पानावरती पसरायची आणि थोड्या वेळानंतर हे पाण्याचे थेंब खाली गळून पडायचे. यामुळं यामध्ये असणाऱ्या अन्नद्रव्यांची उपलब्धता ही प्रामुख्यानं पानांच्या पर्णरंध्राद्वारे त्या ठिकाणी उपलब्धता होत नव्हती आणि मग ही उपलब्धता वाढवण्याच्या दृष्टीनं बेन गुरियन युनिव्हर्सिटी सोबत संशोधन करून ICLनी या फर्टिवांट तंत्रज्ञानाचा शोध लावला आणि या तंत्रज्ञानाअंतर्गत ज्या 4 ग्रेड आहेत त्या चारही ग्रेडची जर फवारणी आपण केली, तर अतिशय छोट्या-छोट्या आकाराचे पाण्याचे थेंब हे त्या ठिकाणी संपूर्ण पानाच्या पृष्ठभागावरती पसरलेले आपल्याला दिसून येतील. कारण या ग्रेड्समध्ये आपण स्प्रेडर दिलेला आहे. त्याचबरोबर हे पाण्याचे थेंब खाली गळून पडू नयेत. त्याचबरोबर त्या पानांवरती हे पाण्याचे थेंब चिटकून राहावेत म्हणून यामध्ये आपण स्टिकर दिलेला आहे. त्याचबरोबर या पानांच्या पर्णरंध्राद्वारे या थेंबांमध्ये असणाऱ्या अन्नद्रव्यांचं शोषण व्यवस्थित होण्यासाठी जी पानांमध्ये आर्द्रता टिकवून ठेवणं आवश्यक असतं, ती आर्द्रता सुद्धा यामध्ये टिकवून ठेवण्यासाठी आपण या ग्रेडमध्ये ह्युमेक्टंट दिलेलं आहे. आणि मग या तिन्हींचा एकत्रित परिणाम म्हणजे स्प्रेडर, स्टिकर आणि ह्युमेक्टंट या तिन्हींचा एकत्रित परिणाम जर आपण बघितला तर त्या ठिकाणी अन्नद्रव्यांची उपलब्धता ही अतिशय सहजतेनं होताना दिसून येते. आणि आणखीन एक महत्वाची बाब या खतांच्या बाबतीत म्हणजे काय, की या खतांची कंपॅटॅबिलिटी किंवा सुसंगतपणा ज्याला आपल्याला म्हणता येईल, तो प्रामुख्यानं इतर कीटकनाशकांसोबत, रोगनाशकांसोबत, त्याचबरोबर जी संजीवक आहेत त्यांच्यासोबतही याची कंपॅटॅबिलिटी असल्यामुळं, सुसंगतपणा असल्यामुळं त्या ठिकाणी या चारही ग्रेडच्या माध्यमातून फक्त अन्नद्रव्यांची उपलब्धताच नव्हे, तर कीटकनाशक, रोगनाशक, त्याचबरोबर इतर जे काही फवारणीमध्ये आपण घटक ॲड केलेले आहेत, त्यांची परिणामकारकता सुद्धा वाढवण्यामध्ये आपल्याला यामध्ये असणारे स्प्रेडर, स्टिकर आणि ह्युमेक्टंट त्या ठिकाणी आपल्याला कामाला येतात आणि या खतांच्या ज्या 4 ग्रेड आहेत, त्या म्हणजे कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये स्टार्टर, ज्याच्यामध्ये 11% नत्र, 36% स्फुरद, 24% पोटॅश आणि सोबत सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य आपण यामध्ये दिलेले आहेत आणि फर्टिवांट हे तंत्रज्ञान. आणि त्यानंतरची जी दुसरी ग्रेड आहे ती म्हणजे बूस्टर. प्रामुख्यानं पहिलं फूल लागल्यापासून ते पहिलं फळ लागेपर्यंतच्या कालावधीमध्ये बूस्टर या खताची फवारणी आपल्याला त्या ठिकाणी करणं आवश्यक असतं. यामध्ये 8% नत्र, 16% स्फुरद, 39% पोटॅश आणि सोबत सर्वच सूक्ष्म अन्नद्रव्य आपण या ग्रेडमध्येही उपलब्ध करून दिलेले आहेत आणि फर्टिवांटमध्ये म्हणजेच स्प्रेडर, स्टिकर आणि ह्युमेक्टंट हे तर आहेच. त्यानंतरची जी तिसरी ग्रेड आहे ती फळधारणा म्हणजे पहिलं फळ लागल्यापासून ते फळ काढेपर्यंतच्या कालावधीमध्ये फवारण्याची ग्रेड म्हणजेच 12-5-27 12% नत्र, 5% स्फुरद, 27% पोटॅश आणि सोबत परत या ग्रेडमध्ये आपण 8% कॅल्शियम हा कॅल्शियम ऑक्साईडच्या स्वरूपात उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्याचबरोबर सर्व सूक्ष्म अन्नद्रव्ये सुद्धा यामध्ये आपण अंतर्भूत केलेली आहे. आणि चौथी जी ग्रेड आहे ती म्हणजे 0-49-32 49% स्फुरद, 32% पोटॅश आणि या ग्रेडचा वापर हा प्रामुख्यानं जेव्हा आपल्याला उत्पादनक्षम वाढ किंवा उत्पादनक्षम वाढीच्या कालावधीमध्ये जर विपरीत परिस्थिती निर्माण झाली म्हणजेच रोगट वातावरण जर निर्माण झालं, तर त्या कालावधीमध्ये प्रामुख्याने या ग्रेडचा जर आपण वापर केला तर त्या ठिकाणी त्यामध्ये असणारा जो पोटॅश आहे तो रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि 49% जो स्फुरद आहे, तो मुळांची कार्यक्षमता, मुळांचं ॲक्टिव्हेशन हे करण्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी कामाला येतो आणि त्याचबरोबर या ग्रेडचा आणखीन एक फायदा म्हणजे काय, की ज्या ठिकाणी अतिरिक्त नत्राची उपलब्धता होत असेल, मग ते हवेच्या माध्यमातून असेल किंवा जमिनीमधून दिलेल्या नत्रयुक्त खतांच्या माध्यमातून असेल, त्यांची उपलब्धता सुद्धा आपल्याला थांबवण्यामध्ये या ग्रेडचा उपयोग होतो. त्याचबरोबर जी रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ आहे, ती रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ
अतिशय सक्षमपणे पुढे नेण्याच्या दृष्टीनं या ग्रेडचा आपल्याला उपयोग करता येतो. अशा या 4 ग्रेड स्टार्टर, बूस्टर, फ्रूट आणि पीकवॉन्ट ज्या की फक्त आणि फक्त फवारणीची खतं म्हणून बाजारामध्ये आणलेली आहेत आणि या खतांचा वापर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्या शेती उत्पादनामध्ये अतिशय चांगलं उत्पादन घेण्याच्या दृष्टीनं कम्पॅटिबल असणारी खतं अशी तयार करण्यात आलेली आहेत. आणि यानंतर मी जमिनीमधून द्यावयाच्या खतांवरती येणार आहे आणि त्यामध्ये एकच खत आपण पॉलिसल्फेट नावानं बाजारामध्ये आणलेलं आहे, ज्याला आम्ही 4 in 1 फर्टिलायझर म्हणतो. म्हणजे एकाच खतामध्ये 4 अन्नद्रव्य उपलब्ध करून देणारं खत म्हणजे पॉलिसल्फेट असं आपल्याला म्हणता येईल, की या खतामध्ये पोटॅशियम हा 13.5%, कॅल्शियम 16.5%, गंधक 18.5% आणि मॅग्नेशियम 5.5% म्हणजेच तीनही दुय्यम मूलद्रव्य आणि प्रमुख मूलद्रव्यांपैकी पोटॅश हे मूलद्रव्य आपण या खतामधून उपलब्ध करून देतो. हे खत पावडर फॉर्ममध्ये आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. या खतामध्ये क्लोराईडचं प्रमाण हे अत्यंत कमी आहे आणि सोबत या खताचा सामू हा न्यूट्रल सामू असल्यामुळं अन्नद्रव्यांची उपलब्धता ही प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणावरती करून देण्यामध्ये हे खत सक्षम आहे. या खताची जर माहिती ज्याला आपल्याला म्हणता येईल, की याचं उत्पादन नेमकं कुठे घेतलं जातं, तर हे उत्पादन प्रामुख्यानं इंग्लंडमध्ये ज्या बॉल्बी माइन्स आहेत, त्या बॉल्बी माइन्समध्ये आपल्याला पॉलीहलाइटच्या माइन्स मिळतात. पॉलीहलाइटच्या माइन्स म्हणजेच गंधकयुक्त जो खनिज आहे, त्या गंधकयुक्त खनिजाच्या माइन्स आणि या गंधकयुक्त खनिजाला या बॉल्बी माइन्समध्ये बारीक केलं जातं, चुरा केला जातो, भुगा केला जातो, चाळणी केली जाते. चाळणी करून बॅगिंग केली जाते. बॅगिंग करून मग संपूर्ण जगामध्ये या खताचं वितरण हे केलं जातं. याचाच अर्थ या खताचं उत्पादन कुठल्याही कारखान्यामध्ये आपण घेत नाही आणि कुठल्याही कारखान्यामध्ये जेव्हा आपण घेत नाही, म्हणजेच डायरेक्ट खाणीमधून हे खत शेतकऱ्यांच्या बांधांवरती पोहोचवलं जातं. म्हणून या खताला सर्वार्थानं नैसर्गिक खत असं म्हणलं गेलेलं आहे आणि नैसर्गिक खत म्हणजेच बऱ्याचशा देशांनी म्हणजे जे की पाश्चात्य राष्ट्र आहेत, ज्याला आपल्याला म्हणता येईल की अमेरिकेसारखी, कॅनडासारखी, युरोपियन युनियन असेल किंवा इटली, जर्मनी, नेदरलँड अशा सर्व पाश्चात्य राष्ट्रांनी या खताला सेंद्रिय खत म्हणून मान्यता दिलेली आहे आणि सोबत या सेंद्रिय खत प्रमाणीकरण करणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत, त्यामध्ये ओमरी असेल, FIBL, इन्फोएक्सजेन किंवा OF&G यासारख्या यंत्रणांनी या खताला सेंद्रिय खत म्हणून मान्यता दिलेली आहे. असे हे खत आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी प्रामुख्याने भारतामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. या खताचं मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पीएच हा उदासीन आहे. उदासीन पीएच असल्यानंतर या खत जेव्हा जमिनीमध्ये टाकल्याच्या नंतर पाण्याच्या संपर्कामध्ये येतं, तेव्हा यामध्ये असणारे जे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक आणि पोटॅश ही 4ही अन्नद्रव्य अतिशय सहजतेनं त्यामध्ये सॉइल सोल्युशनमध्ये सोल्युबल असल्यामुळं त्या ठिकाणी या 4ही अन्नद्रव्यांची उपलब्धता पीक वाढीच्या गरजेनुसार, आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी करून देण्याची ताकद ही या पॉलिसल्फेट या खतामध्ये आहे. त्याचबरोबर या खताचा सॉल्ट इंडेक्स जो आहे तो अत्यंत कमी असल्यामुळं पावडर फॉर्ममध्ये जरी हे खत एक टाकत असताना पानांवरती पडलं किंवा इतर ठिकाणी जरी पडलं, तर याचे परिणाम किंवा स्कॉर्चिंग इफेक्ट्स हे कसल्याही प्रकारे त्याचे आपल्याला दिसून येत नाहीत आणि इतर खतांसोबत या खताचा वापर केला असता कम्पॅटॅबिलिटीच्या दृष्टीने मी आपल्याला सांगतोय, की या इतर अन्नद्रव्यांसोबत जरी याचा वापर केला, तर एकत्रितपणे आपल्याला या 4ही घटकांची उपलब्धता कशाही प्रकारे त्या ठिकाणी अडचणीत न येता अतिशय सहजतेनं त्या ठिकाणी या अन्नद्रव्यांची उपलब्धता ही इतर खतांसोबत करून दिली जाऊ शकते. म्हणून आपल्याला जी अडचण होती दुय्यम अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेची आणि तेही एकत्रित कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक अशी तिन्ही दुय्यम अन्नद्रव्ये एकत्रित आणि सोबत पोटॅश हा आपल्याला नैसर्गिक किंवा सेंद्रिय स्वरूपामध्ये उपलब्ध करून देणारं खत म्हणून आपल्याला या खताकडे पाहणं आवश्यक आहे. यामधला कॅल्शियम, गंधक आणि पोटॅश हा आपल्याला प्रामुख्यानं आपल्या उत्पादनाची गुणवत्ता ज्याला आपल्याला म्हणता येईल, ती गुणवत्ता आणि उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो आणि मॅग्नेशियम हे आपल्याला जी कायिक वाढ आहे, ती कायिक वाढ योग्य प्रकारे करण्याच्या दृष्टीने उपयोगाला येतं. आता हे झालं खतांच्या बाबतीत मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे जे महत्त्वाचे ड्रिपद्वारे द्यावयाची खतं, त्यानंतर फवारणीद्वारे द्यावयाची खतं, त्यानंतर
जमिनीमधून द्यावयाची खतं अशी तिन्ही प्रकारची खतं फर्टिगेशन, फोलियर आणि जमिनीमधून द्यावयाचे ज्याला आपण कंट्रोल रिलीज फर्टिलायझर्स असं म्हणता येईल, अशा प्रकारच्या खतांच्या बद्दल माहिती आपल्याला दिली. आता आजचा जो महत्त्वाचा विषय आहे, तो म्हणजे सिमला मिरची किंवा मिरची यामध्ये फर्टिगेशन करत असताना नेमकं कशा पद्धतीनं आपण केलं गेलं पाहिजे आणि ज्या या नाविन्यपूर्ण ग्रेड्स आहेत, त्या नाविन्यपूर्ण ग्रेड्सचा वापर कधी, कुठे, कसा आणि किती प्रमाणामध्ये करणं आवश्यक आहे, हे आपल्याला आता इथून पुढच्या प्रेझेंटेशनमध्ये समजून घेणं आवश्यक आहे. या चित्राबद्दल मी फारसं आपल्याला या ठिकाणी सांगणार नाही, की वनस्पतीच्या वाढीसाठी जे 16-17 घटक आवश्यक आहेत, त्या घटकांची प्रत्येक घटकाची त्या वेळेस अत्यंत महत्त्वाची आवश्यकता असते. जर का एखादाही घटक त्या ठिकाणी कमी पडला, तर त्याचा उत्पादनावरती किंवा पीक वाढीवरती विपरीत परिणाम आपल्याला दिसून येतो आणि मग आपल्याला बऱ्याच अंशी बऱ्याचशा समस्यांना सामोरं जावं लागतं. म्हणून या सर्वच अन्नद्रव्यांची गरज आपल्याला असते आणि सिमला मिरची किंवा मिरची या पिकामध्ये जर आपण बघितलं, की जेवढं उत्पादन आपल्याला घ्यावयाचं आहे, त्या उत्पादनाच्या तुलनेमध्ये नत्र, स्फुरद, पालाश त्याचबरोबर कॅल्शियम, मॅग्नेशियम याची जे रिमूव्हल असेल किंवा जमिनीमधून त्याचा उपसा असेल, तो उपसा आणि प्रत्यक्ष प्लांटची गरज जी आहे, हा जर आपण बघितली, तर ओव्हरऑल आपल्याला या खतांमध्ये प्रामुख्यानं जे फक्त आणि फक्त जे उत्पादन घेतलं जातं फळांचं, त्या फळांचं उत्पादन आणि संपूर्ण झाडासाठी आवश्यक असणाऱ्या अन्नद्रव्यांचा तक्ता मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण या ठिकाणी बारकाईनं जर बघायचं झालं तर 40 मेट्रिक टन प्रति एकरी जर आपल्याला उत्पादन घ्यायचं असेल, तर जवळपास 80 किलो नत्र, 24 किलो स्फुरद, 140 किलो पोटॅश आणि कॅल्शियम, 20 किलो आणि 12 किलो मॅग्नेशियम हा आपल्याला प्रति हेक्टरी हा त्या ठिकाणी देणं आवश्यक असतं आणि त्यामुळं आपल्याला याचा विचार त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आणि या ठिकाणी थोडीशी चूक झालेली आहे, ती टन प्रति एकर नसून टन प्रति हेक्टर असं आपण त्याला विचारात घ्यावं. त्याचबरोबर जर प्रत्यक्ष झाडाचा जर आपण विचार केला, 40 टन उत्पादन जर आपल्याला घ्यायचं असेल, तर मग ते एकरी असेल किंवा हेक्टरी असेल, तर त्या ठिकाणी जवळपास आपल्याला 191 किलो नत्र, 49 किलो स्फुरद आणि 282 किलो पोटॅश आणि सोबत कॅल्शियमचा जर विचार केला आपण, तर स्फुरदापेक्षा कॅल्शियमची गरज ही आपल्याला जास्तीची असते. म्हणजेच 137 किलो कॅल्शियम आणि 43 किलो मॅग्नेशियम हा आपल्याला त्या ठिकाणी आवश्यक असतो आणि ही 5 अन्नद्रव्ये ही अत्यंत महत्त्वाची आहेत. आपल्याला मिरची पिकामध्ये उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून. या ठिकाणी जे डेली अपटेक पॅटर्न दाखवण्याचा प्रयत्न मी एवढ्यासाठी या ठिकाणी करतोय, की प्रामुख्यानं सर्वात उंच ज्या ठिकाणं आहेत त्यामध्ये 50 दिवसापासून ते जवळपास 100 दिवसापर्यंत आपल्याला मिरची पिकाची किंवा सिमला मिरची पिकाची अन्नद्रव्यांची गरज ही फार मोठ्या प्रमाणावरती असल्यामुळं या कालावधीमध्ये जर का आपण अन्नद्रव्यांची उपलब्धता योग्य प्रमाणामध्ये जर नाही करून दिली, तर आपल्याला उत्पादनावरती अनिष्ट परिणाम झालेलं त्या ठिकाणी दिसून येतं. म्हणून सर्वसाधारणपणे 50 दिवसापासून ते 100 दिवस किंवा 110 दिवसापर्यंत आपल्याला अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करत असताना त्यामध्ये कसल्याही प्रकारची कमतरता पडू नये, अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी काळजी घेणं आवश्यक असतं. ज्याचा परिणाम हा उत्पादनावरती अत्यंत विपरीत होतो. या ठिकाणी काही थंब रूल मी आपल्याला सांगणार आहे. थंब रूलमध्ये सर्वात महत्त्वाची बाब आहे, की जे काही न्यूट्रिएंट आपण वापरतो किंवा अन्नद्रव्य आपण वापरतो, त्या अन्नद्रव्यांची गरज ही नेमकी कुठल्या पिरियडमध्ये किती प्रमाणामध्ये आवश्यक आहे. तर नत्र जर आपण बघितला तर 60% नत्र हा कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये आवश्यक असतो आणि 40% नत्र हा प्रामुख्यानं आपल्याला फुलधारणा झाल्यापासून ते फळ काढणीपर्यंतच्या कालावधीमध्ये 40% नत्राची आवश्यकता असते. जर का आपण स्फुरदाचा विचार केला, तर स्फुरद हा प्रामुख्यानं सुरुवातीच्या कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये हा आपल्याला 50% त्या ठिकाणी आवश्यक असतो. 25% हा आपल्याला फुलधारणा ते फळधारणा या कालावधीमध्ये आवश्यक असतो आणि उर्वरित 25% हा आपल्याला
फळ तयार होत असताना या अन्नद्रव्याची गरज ही त्या ठिकाणी असते. या त्याचबरोबर जो पोटॅश आहे, या पोटॅशची गरज ही 35% कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये असते. 35% हे फ्लॉवरिंग टू फ्रूट डेव्हलपमेंट ज्याला आपल्याला म्हणता येईल किंवा फुलधारणा ते फळधारणा या कालावधीमध्ये आणि 30% हे फळ तयार होत असताना पोटॅश या अन्नद्रव्याची गरज असते. आता ज्या अन्नद्रव्याबद्दल आपल्याला फारसं माहिती नाही, कॅल्शियम ज्याला आपल्याला म्हणता येईल, त्याबद्दल जर आणि नेमकी चूक जी आहे, ती बऱ्याच वेळेस आपल्याला या अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करताना दिसून येते आणि कॅल्शियम जर का आपण बघितला तर कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये हा त्या ठिकाणी आपल्याला 70% आवश्यक असतो आणि फ्रूट सेटिंग होईपर्यंतच्या कालावधीमध्ये 70% आणि उर्वरित 30% जो आहे, तो आपल्याला फ्रूट डेव्हलपमेंट म्हणजेच फळ तयार होताना कॅल्शियम त्या ठिकाणी जाणं आवश्यक असतं. मॅग्नेशियम आणि गंधकाचा जर आपण विचार केला, तर पूर्ण पीक वाढीच्या कालावधीमध्ये या दोन्हीही अन्नद्रव्यांची गरज ही जवळपास समप्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी लागते आणि म्हणून या दोन्हीही अन्नद्रव्यांची गरज प्रामुख्याने आपल्याला संपूर्ण पीक वाढीच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी या दोन्ही अन्नद्रव्याची उपलब्धता होईल या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करणं आवश्यक असतं. सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर 30% सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज ही कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये असते आणि उर्वरित 40% अन्नद्रव्यांची गरज, सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज ही प्रामुख्यानं फ्रूट सेटिंग होत असताना असते आणि फळ तयार होत असतानाच्या कालावधीमध्ये जवळपास 30% सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज ही आपल्याला त्या ठिकाणी भासते. भारतामध्ये सिमला मिरचीचं उत्पादन घेत असताना किंवा मिरची वर्गीय पिकाचं उत्पादन घेत असताना जे काही येईल की नॅशनल सेंटर फॉर प्लास्टिक कल्चर NCPH या संस्थेमार्फत जे संशोधन झालेलं आहे, त्या संस्थेमध्ये या चार्टमध्ये आपल्याला करण्याचा प्रयत्न करत आहे, की जो नत्र, स्फुरद, पालाश या अन्नद्रव्यांचा जो रेशो आहे, तो सुरुवातीची जवळपासची जी 5 महिने आहेत, या 5 महिन्यांमध्ये जवळपास त्यापैकी पहिल्या 3 महिन्यात 1.67:1:2 या प्रमाणामध्ये आपल्याला नत्र, स्फुरद, पालाशचा रेशो त्या ठिकाणी देणं आवश्यक असतं. ज्याला आपल्याला पहिली 3 महिने असं म्हणता येईल. त्यानंतरची जी 2 महिने आहेत, त्यामध्ये 1.67:1:1.67 या प्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी नत्र, स्फुरद, पालाशचं व्यवस्थापन करणं आवश्यक असतं आणि त्यानंतर 6व्या महिन्यापासून पुढे हा आपल्याला नत्राचा डोस कमी करून स्फुरद हा 0.86:1:1.67 असं नत्र, स्फुरद, पालाशचं रेशो आपण त्या ठिकाणी मेंटेन करणं आवश्यक असतं आणि संपूर्ण पीक वाढीच्या कालावधीचा जर आपण विचार केला, तर जवळपास 1.59:1:1.87 असा आपल्याला नत्र, स्फुरद, पालाशचा रेशो ठेवणं आवश्यक असतं. म्हणजेच या रेशोच्या जवळपास पोहोचणारी जर एखादी ग्रेड असेल, तर मी आपल्याला सुरुवातीला सांगितली ती म्हणजे 12:6:22 अधिक 12 कॅल्शियम ऑक्साईड म्हणजेच 12 2 1 4 2 या प्रमाणामध्ये या रेशोच्या जवळपास आपल्याला या अन्नद्रव्यांची उपलब्धता करून देता येते आणि म्हणून जेवढी काही आपल्याला जास्त तोडे घेणारी पिकं आहेत, त्या पिकांमध्ये अशा प्रकारे नत्र, स्फुरद, पालाशचा रेशो हा जनरलाइज पद्धतीनं आपल्याला अशा पद्धतीने ठेवणं आवश्यक असतं. एवढं मला या चार्टच्या माध्यमातून सांगावयाचं आहे. आता जेव्हा 40 टन प्रति एकरी असं उत्पादन आपल्याला काढावयाचं असतं आणि त्याच्यामध्ये अन्नद्रव्यांची आवश्यकता ही त्या जसं मी वरती आपल्याला प्रति एकरी जेव्हा 40 किंवा प्रति हेक्टरी जर 40 टन उत्पादन काढायचं असेल, तर त्यामध्ये असणाऱ्या अन्नद्रव्यांची जी गरज आहे, ती अन्नद्रव्यांची गरज आणि त्याचबरोबर ज्या रेशोमध्ये अन्नद्रव्य देणं आवश्यक आहे, त्या रेशोमध्ये अन्नद्रव्यांची उपलब्धता जर आपल्याला करावयाची असेल, तर ICLची जी काही उत्पादनं आहेत, ती उत्पादने या ठिकाणी आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुरुवातीला लागवडीच्या वेळेस जेव्हा आपण रोप लागवड करतो, त्या रोप लागवडीच्या वेळेस इतर खतांसोबत किंवा बेड भरत असताना इतर खतांसोबत आपल्याला पॉलिसल्फेट प्रति एकरी 75 किलो
या प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे आणि या प्रमाणामध्ये आपण जर पॉलिसल्फेट 75 किलो त्या ठिकाणी दिलं, तर कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक आणि पोटॅश ह्या 4ही अन्नद्रव्यांची उपलब्धता संपूर्ण पीक वाढीच्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाते. ती पॉलिसल्फेटच्या माध्यमातून आणि सोबत 10-26-26 सारख्या खताचा वापर यामध्ये सुद्धा आपल्याला नाविन्यपूर्ण खतांचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आता जेव्हा आपल्याला सुरुवातीची जी 15 दिवस आहेत, ती फर्टिगेशन करत असताना सगळ्यात महत्त्वाची जी गरज असते ती म्हणजे काय, की जेव्हा आपण रोप लागवड करतो, रोप लागवड केल्याच्या नंतर रोप जमिनीमध्ये स्थिर होणं आवश्यक असतं. रोप जमिनीमध्ये स्थिर झाल्याच्या नंतर त्याची शेंडावाढ ही अत्यंत महत्त्वाची असते आणि जर का पहिला शेंडावाढ आपण योग्य प्रकारे मिळवला, तर आपल्याला पुढे नंतर कायिक वाढीवरती किंवा एकंदरीत रोपाच्या जडणघडणीवरती किंवा पीक वाढीच्या कायिक वाढीवरती आपल्याला अतिशय अनुकूल, प्रतिकूल परिणाम झालेले आपल्याला दिसून येतील आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक किंवा सर्वात महत्त्वाचं अन्नद्रव्य जर कुठलं असेल, तर ते आहे झिंक आणि या झिंकमुळं शेंडावाढ आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे मिळते आणि हा झिंक चिलेटेड स्वरूपामध्ये 8% या प्रमाणामध्ये 5:45 5+8 झिंक या ग्रेडमध्ये आपण उपलब्ध करून दिलेला असल्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरुवातीचा शेंडा हा आपल्याला त्या ठिकाणी मिळवता येतो आणि सुरुवातीची जी मुळांची वाढ आहे, ती या ग्रेडमध्ये असणारा जो स्फुरद आहे, तो त्या ठिकाणी आपल्याला करून देतो आणि म्हणून मुळांची वाढ आणि शेंडा वाढ किंवा ज्याला आपल्याला म्हणता येईल, की रोप जमिनीमध्ये योग्य प्रकारे लवकरात लवकर जर स्थिर करायचं असेल, तर 5:45 5+8 झिंकचा वापर आपल्याला आवश्यक आहे आणि सर्व रोपांची योग्य प्रमाणात किंवा समप्रमाणामध्ये वाढ जर आपल्याला करायची असेल, तर त्यामध्ये 5:45 5+8 झिंकचा वापर त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. रोप जमिनीमध्ये स्थिर होत असताना आपल्याला परत 12-6-22 म्हणजे 2:1 4:2 या प्रमाणामध्ये आणि सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये जे 30% सूक्ष्म अन्नद्रव्य लागणार आहेत, ते सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य या ग्रेडमध्ये असल्यामुळं या ग्रेडचा वापर या संपूर्ण शिमला मिरची किंवा मिरचीच्या उत्पादनामध्ये अत्यंत महत्त्वाचा ठरतो. तो 2.5 किलो प्रति एकरी याप्रमाणे आपल्याला 9 डोस म्हणजे 9 दिवस त्या ठिकाणी या खताचं व्यवस्थापन करावायचं आहे आणि मॅकफॉस किंवा पीक ॲसिड या दोन्ही खतांपैकी जर का प्रामुख्याने मी असे म्हणेन, की मॅकफॉस या खताचा वापर आपण करावा कारण मॅग्नेशियम हा शिमला मिरची किंवा मिरचीमध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. पानं जास्त लागत असतात, पानांची वाढ जास्त होत असते, पानांची हिरवेगारपणा त्यामध्ये महत्त्वाचा असतो आणि म्हणून मॅकफॉसचा वापर जर आपण केला तर त्याचे 2 डोस 3 दिवस त्या ठिकाणी दिले, तर आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला जी सुरुवातीच्या अन्नद्रव्यांची किंवा रोपांची जी वाढ आहे, ती रोपांची वाढ आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करता येईल. त्यानंतर कायिक वाढीची अवस्था येते. कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये 5:45 5+8 झिंकचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा नसून, कायिक वाढ ज्याला आपल्याला म्हणता येईल, की फळफांद्या, मजबूत फळफांद्या असं म्हणेल आणि मजबूत फळफांद्या जर आपल्याला बाहेर काढायच्या असतील, तर त्या ठिकाणी आपल्याला कॅल्शियमची आवश्यकता असते आणि त्याचबरोबर नवीन वाढ किंवा त्याचबरोबर इतर सगळ्या वाढीच्या ज्या गोष्टी आहेत, त्या योग्य प्रमाणे नियंत्रित प्रमाणामध्ये जर आपल्याला घ्यावयाच्या असतील, तर 12-6-22 या ग्रेडचा वापर त्या ठिकाणी आपण करणं आवश्यक आहे. असं महिन्याचं जर शेड्यूल आपण बघितलं तर 20 दिवस 12-6-22 त्यानंतर मॅकफॉस 2 दिवस आणि 8:047 अधिक 7% गंधक हा 2 किलोचे 4 दिवस असं 26 दिवसाचं शेड्यूल पहिल्या महिन्याचं कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आठवड्याचं शेड्यूल करत असताना आपण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे, की 1 दिवस ही आपण विश्रांती दिली पाहिजे प्रत्येक आठवड्या मध्ये. म्हणजेच प्रत्येक रविवारी जर का आपण विश्रांती दिली झाडांना, तर जे काही फर्टिगेशन आपण करतोय दररोज, त्या फर्टिगेशनच्या माध्यमातून जे काही क्षार जमा झाले असतील, ते क्षार धुवून जाण्याच्या दृष्टीनं फक्त पाणी आपण 7व्या दिवशी द्यायचं आणि बाकी खतांचा अवलंब त्यामध्ये करावयाचा नाही. असं हे 26 दिवसाचं शेड्यूल मी या ठिकाणी आपल्यासमोर ठेवलेलं आहे. त्यानंतर फूलधारणा ते फळधारणा. फूलधारणेमध्ये परत महत्त्वाचं फूलधारणा आणि फळधारणा यामध्ये परत झिंक म्हणजे ज्याचा की संजीवक म्हणून किंवा ग्रोथ रेग्युलेटर म्हणून वापर करता येऊ शकतो. हा 5:45 5+8 झिंकचा वापर हा आपल्याला सुरुवातीला 1 डोस त्या ठिकाणी द्यावायचा आणि नंतर परत
12/6/22, मॅकफॉस आणि P8047 या ग्रेडचा वापर करून आपल्याला प्रामुख्याने त्या ठिकाणी अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करायचंय. चौथ्या महिन्यामध्ये परत पॉलिसल्फेट 75 किलो प्रति एकरी याप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी दिलं तर नंतरचे जे तोडे आहेत ते तोडे सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे मिळतील आणि त्यासोबत जे फ्लॉवरिंग टू फ्रुटिंग या कालावधीमध्ये जो शेड्यूल मी दिलेला आहे त्या शेड्यूलचा जर आपण अवलंब केला तर मला वाटतंय या सर्व ज्याला आपल्याला म्हणता येईल की तोडा झाल्याबरोबर शेंडावाढ होणं आवश्यक असतं आणि शेंडावाढीसाठी झिंक हा महत्वाचा असतो आणि तो झिंक 5:45 5+8 झिंक मध्ये आपण दिलेला आहे. त्यानंतर कॅल्शियम महत्वाचा असतो त्यामुळे 12/6/22 कॅल्शियम पानं नवीन नवीन पानं तयार करणं, फांद्या तयार होणं, फांद्यांसोबत फुलं लागणं या सर्व गोष्टी आपल्याला प्रामुख्याने या 12/6/22 मुळे मिळतील आणि त्याचबरोबर मॅग्नेशियम पानांना हिरवं ठेवण्यासाठी मॅकफॉसच्या माध्यमातून आपल्याला देता येईल आणि मुळं हे सतत ऍक्टिव्हेट ठेवण्याच्या दृष्टीने त्यामधला स्फुरद आणि पोटॅश कामाला येईल आणि 8:047 तोडणीच्या आधी 2 दिवस जर आपण दिला तर त्या ठिकाणी त्यामध्ये पोटॅश आणि गंधकाची उपलब्धता वाढेल आणि जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता आपल्याला या फळांची चांगली मिळेल किंवा वजन हे आपल्याला त्या ठिकाणी चांगलं मिळेल असं एकंदरीत या खतांचं फर्टिगेशनच्या माध्यमातून आपल्याला नियोजन करणं आवश्यक आहे आणि फवारणीच्या माध्यमातून जर का आपण विचार केला तर कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये स्टार्टर या ग्रेडचा वापर साधारणतः 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे कायिक वाढीच्या पहिल्या महिन्यामध्ये याच्या 2 फवारण्या आपण घेणं आवश्यक आहे. फुलधारणेचा पिरियड हा शिमला मिरची किंवा मिरचीमध्ये बऱ्याच वेळेस होत असतो आणि जेव्हा जेव्हा आपल्याला वाटतं की फुलधारणा किंवा फुलधारणा कमी होत आहे किंवा फुलगळ जास्तीची होत आहे अशा कालावधीमध्ये बूस्टर 8/16/39 या ग्रेडचा जर आपण वापर केला तर त्यापासून आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य त्याचबरोबर पोटॅश स्फुरद हा पण त्या ठिकाणी मिळेल आणि कमी प्रमाणामध्ये नायट्रोजनची उपलब्धता त्या ठिकाणी होईल. त्यानंतर फळधारणा म्हणजे फुलधारणा ही सतत चालत असते म्हणून आलटून पालटून फ्रूट या ग्रेडचा त्या ठिकाणी वापर बूस्टर सोबत जर आपण केला तर आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे फुलधारणा आणि फळधारणा सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. प्रत्येक खताचा वापर हा 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी म्हणजेच 200 लिटरला 1 किलो याप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी करावायचं आहे. असं हे एकंदरीत फवारणीचं शेड्यूल आणि ज्या ज्या वेळेस आपल्याला विपरीत परिस्थिती म्हणजेच आर्द्रता जास्तीची किंवा रोगट वातावरण किंवा जास्तीचा पाऊस किंवा पाण्याची उपलब्धता जास्त अशा कालावधीमध्ये 04932 या ग्रेडचा वापर त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे फवारणीसाठी. असे हे एकंदरीत 40 टन प्रति एकरी किंवा हेक्टरी अशा पद्धतीने उत्पादन घ्यायचं झालं तर त्याचं फर्टिगेशनचं शेड्यूल मी आपल्याला दिलेलं आहे आणि जे ओपन फील्डमध्ये जे शिमला मिरची घेतली जाते त्याचंही शेड्यूल आपण तयार केलेलं आहे. हे एक मार्गदर्शक शेड्यूल आहे. शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष परिस्थितीचा अभ्यास करून त्यामध्ये आपल्याला थोडेफार बदल त्यामध्ये करता येतील आणि त्याचं उत्पादन हे वाढवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करता येतील. त्याचबरोबर मी या ठिकाणी ग्रीन हाऊसमध्ये ज्याला पॉली हाऊस आपण म्हणतो त्या पॉली हाऊसचं प्रति 1000 स्क्वेअर मीटर या प्रमाणे सुद्धा आपण या ठिकाणी फर्टिगेशनचे डोसेस तयार केलेले आहेत आणि यामध्ये सुद्धा प्रामुख्यानं जर आपण बघितलं तर जो 4था आणि 5वा महिना आहे त्या 5व्या महिन्यामध्ये अन्नद्रव्यांची आवश्यकता ही आपल्याला प्रामुख्याने त्या ठिकाणी जास्तीची असलेली दिसून येते आणि त्याचबरोबर प्रत्येक खतांचा वापर हा कशा पद्धतीनं यामध्ये परत मी 12/6/22 कॅल्शियम ऑक्साईड ही सर्व गुण संपन्न ग्रेड 5:45 5+8 झिंक ही नाविन्यपूर्ण ज्याच्यामध्ये जास्त उपलब्ध आहे आणि त्याला पोलाद म्हणलं जातं आणि त्याचबरोबर 8:047+7 गंधक अशा प्रकारच्या या 3 खतांच्या माध्यमातून या ठिकाणी फर्टिगेशनचा शेड्यूल या ठिकाणी दिलेला आहे. याचा अवलंब करून आपण या पॉली हाऊसमध्ये सुद्धा या अन्नद्रव्यांची उपलब्धता ही त्या ठिकाणी योग्य प्रकारे करून उत्पादन वाढ ही चांगल्या प्रकारे घेऊ शकाल असं वाटतं. मला वाटतं या ठिकाणी या बाबी आपल्याला स्पष्ट करणं आवश्यक होतं. त्या अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून थोड्याफार ग्रेड्सच्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर का आपले काही प्रश्न असतील आता तर ते प्रश्न आपण या ठिकाणी उपस्थित करावेत. त्या प्रश्नांची समर्पक उत्तर देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करेन. धन्यवाद.
अ, आपण सर्वांनी या ठिकाणी Facebook या डिजिटल ॲपवरती, कृषक ॲपवरती आपण सर्वांनी रजिस्ट्रेशन करून कृषी विज्ञान केंद्राशी जोडून ICLच्या या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. त्याबद्दल कृषी विज्ञान केंद्र, त्याचबरोबर आपल्या सर्व शेतकऱ्यांचे मी या ठिकाणी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळात वेगवेगळ्या पिकांच्या माध्यमातून आपल्याला जे उत्पादन वाढी आणि अन्नद्रव्यांची जी समज आहे, ती समजून घेण्याच्या दृष्टीने ICLशी आपण जुडाल अशी खात्री या ठिकाणी मला वाटते आणि सर्वांनी परत या कार्यक्रमामध्ये जुडल्याबद्दल आपल्या सर्वांचं कृषक किंवा कृषी विज्ञान केंद्र बारामती, त्याचबरोबर ICL तर्फे मी संजय बिरादार आपलं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि मी माझं प्रेझेंटेशन या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.